हाय ऑल, वेलकम टू माय चॅनल. सो मी तुम्हाला आज बेबी फूड म्हणजे सेरलॅक, होममेड सेरलॅक दाखवणार आहे. म्हणजे मी अद्वैत 6 महिन्याचा असल्यापासून मी त्याला कधीच असं पॅकेज्ड सेरलॅक वगैरे दिले नाही. मी घरीच त्याला बनवून त्याला ते दिलेलं आहे. सो तुम्हाला आज सांगते. सो आता मी त्याच्यासाठी हे बनवते कारण मला लवकरच ट्रॅव्हल करायचं आहे. सो चला मी तुम्हाला सांगते इन्ग्रेडियंट्स. सो हे आहे 1 वाटी गहू, 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी शाबू, 1 वाटी मुगाची डाळ. आम्ही छिलकेवाली मूग वापरतो, मग मी हे घेतली. तुम्ही नॉर्मल जे दुकानात मिळते ते पण घेऊ शकता. आणि हे अर्धी वाटी मटकीची डाळ. ओके, सो हे जे मी तुम्हाला सांगितलं आहे हे 1 वर्षाच्या वरच्या बाळासाठी आहे, कारण आपण ह्यात गहू आणि शाबू घातले आहेत. सो तुमचा बाळ जर छोटा असेल, तुम्ही त्याला फक्त आता 6 महिन्याचा झाला आहे, त्याला तर फक्त तुम्ही तांदूळ आणि मुगाची डाळ ह्याचं असं पेस्ट करून घालू शकता. मग जसं बाळ तुमचं मोठं होईल, सपोज 8 महिन्याचा, 9 महिन्याचा, त्याला पचायला लागेल, मग हळूहळू तुम्ही त्यात उडदाची डाळ, थोडी मटकीची डाळ आणि थोडं शाबू कन्सिस्टंटली टाकू शकता. आता हे सगळं जे आहे ते 1 वर्षाच्या वरच्या बाळासाठी आहे. सो चला, हे छानपणे मी असं धुवून घेतलं आहे स्वच्छ पाण्याने. सो आता आपण ह्याला छानसे स्वच्छ कपड्यावर स्प्रेड करूयात. थोडक्यात आपण चकली भाजणीची कशी तयारी करतो ना, तसंच ह्याला छानपैकी असं सुकू द्यायचं, ड्राय होऊ द्यायचं ह्याला, आणि मग छानपैकी ह्याला भाजून घ्यायचं. आणि हे पावडर तुम्ही 3 आठवड्यापर्यंत छानपैकी स्टोअर करू शकता. सो एकदा तुम्ही जर बनवलं तर 3 महिन्याचं 3 आठवड्यासाठी हे तुमच्या बाळासाठी उपयोगी असेल. सो ते पावडर काही खराब होत नाही. तर तुम्ही बघू शकता किती छान हे धुतल्यावर आपले सगळे धान्य असे झालेले आहेत. सो आता आपण हे छान चकली भाजीसारखं खमंग भाजून घ्यायचं. भाजणी आपली रेडी झालेली आहे. आपण हे आता मिक्सरमधून काढून घेऊ. मी तुम्हाला दाखवते ही पावडर झाल्यावर हे कसं दिसतं. तर हे वाटल्यावर असं काही झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. सो तुम्हाला चाळायचं असेल तर तुम्ही चाळून पण घेऊ शकता, कारण ह्यात छोटे छोटे साबुदाण्याचे कण आहेत. सो मी तरी चाळून घेणार आहे. मी असं छानपैकी चाळून घेते. काही कण वगैरे राहिले असतील तर ते निघून जातील त्यामुळे. शाबू आपण किती जरी म्हणलं तरी ते थोडंसं असे कण राहूनच जातात. सो ते उगाच बाळाच्या घशात नको अडकायला म्हणून चाळून घेतलेलं बरं. सो आता चाळून घेतलं आहे आणि असं काय दिसतंय, किती छान फाईन पावडर तयार झालेली आहे. आणि आपण आता हे एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करणार आहोत. सो माझा होममेड सेरलॅक रेडी आहे. मी ह्याला एअरटाईट कंटेनरमध्ये असं स्टोअर करणार आहे. आणि तुम्ही हे जे आहे 1 महिन्यापर्यंत हे पावडर आरामात राहू शकते. खूपच ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. तुम्ही जर ट्रॅव्हल करत असाल तर फक्त म्हणजे तुमच्या बाळाला केवढी भूक आहे त्याप्रमाणे पाण्यात शिजवायची, थोडीशी गूळ पावडर, मीठ चवीप्रमाणे असं घालून बाळाला देऊ शकतात. खूपच पौष्टिक आहे. ते आपण बाहेरून विकत घेतो त्यापेक्षा खूपच चांगलं आहे. ते नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.